मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये कॅप्टन अशोक खरात याचे जे काळे कारनामे आहे मागील वर्षी 4 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध केले होते। त्यानंतर कॅप्टन खरात याच्याकडून मला मागील वर्षापासून जो त्रास सुरू होता, कॅप्टन खरात यांनी माझ्यावरती वावी पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला। त्यानंतर मला 5 कोटी रुपयाची आबरूनुकसानीची नोटीस त्या ठिकाणी दिली। एवढं करून तो थांबला नाही। त्यानंतर त्याच्या ट्रस्टवरती असणाऱ्या महिला आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी त्यावेळेस मला एक पत्र पाठवलं। त्या पत्रामध्ये त्यांनी माझ्याकडून तो खुलासा सादर करून घेतला का आपण ही बातमी चुकीची छापलेली आहे। तो खुलासा देखील मी मेल आय डीवरती दिला त्यांच्या महिला आयोगाच्या। त्यानंतर ते एवढं करून थांबले नाही, त्यावर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माझं वृत्तपत्र बंद करण्यासंदर्भात व माझ्यावरती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा असं एक पत्र दिलं। हे सर्व प्रकार त्यांनी 1 वर्षामध्ये केले। पण आज 1 वर्षानंतर कॅप्टन खरातचे काळे कारनामे महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या सर्व जनतेसमोर आलेले आहे। आणि आज कॅप्टन खरात जेलमध्ये आहे, त्याची SIT चौकशी सुरू आहे। आणि यामध्ये मला देखील SITनं त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं होतं। आणि मी स्वतः माझ्याकडे असणारे सगळे चाकणकरांनी दिलेला मला त्रास, खरातनी दिलेला मला त्रास, या संदर्भातले सर्व पुरावे मी स्वतः SIT समोर उपस्थित राहून माझ्या जबाब त्या ठिकाणी मी दिलेला आहे। आणि सर्व कागदपत्र मी त्या ठिकाणी दिले आहे। मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। यामध्ये